श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या आरोग्यविषयक चॅनलवर, जिथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत एक असं फळ जे दिसायला जितकं सुंदर आहे तितकंच आपल्या आरोग्यासाठी चमत्कारिक सुद्धा. होय, आपण बोलतोय ड्रॅगन फ्रूट बद्दल. हे गुलाबी रंगाचं स्पाइकी दिसणारं फळ फक्त आकर्षकच नाही तर वजन कमी करणं असो, डायजेशन सुधारणं असो की त्वचेला नैसर्गिक तेज देणं असो, ड्रॅगन फ्रूट हे सगळं सहज शक्य करतं. चला तर मग जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूटचे आरोग्यदायी फायदे. कोणी खावं, किती खावं आणि कोणी ते टाळावं हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिला फायदा म्हणजे अँटीऑक्सिडंट्सचा भरपूर स्रोत आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, ल्युटेन, बिटालेन आणि फ्लॅवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात आणि कॅन्सर, हृदयविकार यासारख्या आजारांपासून संरक्षण देतात. पुढील फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करते. सर्दी, खोकला किंवा इन्फेक्शनपासून वाचण्यास खूपच उपयुक्त आहे. पुढील फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारतं. ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्यांचे आरोग्य सुद्धा सुधारते. पुढील फायदा म्हणजे हृदयासाठी फायदेशीर. यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे कोलेस्टेरॉल प्रमाण नियंत्रित ठेवतात. तसेच यामधील अँटीऑक्सिडंट्स हृदयाला मजबूत ठेवण्यास मदत करतात. पुढील फायदा म्हणजे डायबिटीस साठी सुद्धा फायदेशीर आहे. ड्रॅगन फ्रूटचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हे मधुमेहींना सुद्धा फायदेशीर आहे. पुढील फायदा म्हणजे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त. ड्रॅगन फ्रूट त्वचेचा तेज वाढवतो, मुरूम कमी करतं आणि वृद्धत्वाची चिन्हे जी आहे ती कमी करण्यास मदत करतात, कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतात. पुढील फायदा म्हणजे वजन कमी करण्यास मदत करतं. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे हे फळ वजन कमी करण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. हे पोट भरलेलं ठेवतं आणि अति खाण्यापासून प्रतिबंध करतं. पुढील फायदा म्हणजे हाडी आणि दात मजबूत होतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतात जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात. पुढील फायदा म्हणजे लोहाचा चांगला स्रोत आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये लोह म्हणजेच आयर्न असतं, जे की हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतं. पुढील फायदा म्हणजे केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यातील पोषक घटक केसांची वाढ वाढवतात, केस गळती कमी करतात आणि टाळूचे आरोग्य चांगले म्हणजे स्काल्पचे आरोग्य सुद्धा चांगले ठेवतात. पुढील फायदा म्हणजे थायरॉइड पेशंटसाठी सुद्धा उपयुक्त आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये आयोडीन आणि आवश्यक खनिज असतात जे थायरॉइड ग्रंथीचं संतुलन राखण्यास मदत करतात. पुढील फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवतं. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक हृदयाची गती आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे हायपरटेन्शन असणाऱ्यांना तर खूपच उपयुक्त आहे. पुढील फायदा म्हणजे ॲलर्जिक प्रतिक्रियांपासून संरक्षण होते. ड्रॅगन फ्रूटमध्ये काही प्रतिजैविक व अँटीहिस्टामिनिक गुणधर्म असतात जे त्वचेवरील ॲलर्जी किंवा अन्नाच्या ॲलर्जीला प्रतिबंध करतात. पुढील फायदा म्हणजे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. या फळात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान टाळतात आणि वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात, जे सुरकुत्या, कोरडी त्वचा ह्या समस्या असतील त्यासुद्धा मंदावतात. पुढील फायदा म्हणजे शरीरातील आम्लता म्हणजे ॲसिडिटी कमी करतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये एक क्षारीय गुणधर्म असल्याने ते शरीरातील आम्लता कमी करतं आणि पित्ताचा त्रास किंवा ॲसिडिटीपासून आराम देतात. पुढील जो फायदा आहे तो म्हणजे स्पोर्ट्स किंवा वर्कआउट नंतर पुनर्बलसाठी उपयुक्त आहे, कारण यामध्ये नैसर्गिक शर्करा म्हणजे साखर असते. पाणी, ऑक्सिडंट्स आणि खनिज असतात. ते शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि स्नायूंच्या दुखण्यावर आराम सुद्धा देतात. पुढील फायदा म्हणजे तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ड्रॅगन फ्रूटमधील फायटोकेमिकल्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील दुर्गंधी, हिरड्यांची सूज व दातांची संसर्गजन्य समस्या कमी करतात. पुढील फायदा म्हणजे गॅस्ट्रिक अल्सरपासून संरक्षण होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स व अँटी इन्फ्लामेटरी घटक पोटातील अल्सरपासून संरक्षण करतात. पुढील फायदा म्हणजे शरीराच्या ऊर्जा पातळी वाढवते. ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असल्यामुळे ते झपाट्याने ऊर्जा देतं, खास करून सकाळी किंवा व्यायामानंतर खाण्यासाठी तर हे फळ एक उत्तम आहे.
आता बघणार आहोत ड्रॅगन फ्रूट कोणी खावे, किती खावे, केव्हा खावे याबद्दलची सविस्तर माहिती। तर कोणी खावे, खाणे हे योग्य आहे। सर्वसामान्य निरोगी व्यक्ती पोषणासाठी तर हे उत्तम असल्यामुळे खाऊ शकतात। डायबेटिक म्हणजेच मधुमेह असलेले लो ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, म्हणून डायबेटिक पेशंट सुद्धा हे खाऊ शकतात। त्यानंतर गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला सुद्धा खाऊ शकतात, कारण लोह, कॅल्शियम, फायबर चांगल्या प्रमाणात मिळते। त्यानंतर बाळंतपणानंतरच्या ज्या स्त्रिया असतील त्या सुद्धा खाऊ शकतात। त्यानंतर वजन कमी ज्यांना करायचे ते सुद्धा खाऊ शकतात, कारण कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे। ज्यांना ॲसिडिटी होते, बद्धकोष्ठतेची समस्या असते, पचनाच्या तक्रारी आहेत असे लोक सुद्धा हे खाऊ शकतात। आता बघणार आहोत खाणे कुणी टाळावे किंवा कुणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खावे। ज्यांना ड्रॅगन फ्रूटची ॲलर्जी आहे, म्हणजे खाज सुटते, सूज होते किंवा ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर उलटी येते, यांनी खाणे टाळायचे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे। ज्यांना क्रॉनिक किडनी हा आजार असलेल्या व्यक्तींनी पोटॅशियमच्या कारणांमुळे प्रमाण जे आहे ते मर्यादितच ठेवायचं आहे। त्यानंतर लहान बाळ म्हणजे 6 महिन्यांखाली ज्यांना पचविणे कठीण असतं अशा लहान बाळांना सुद्धा देणं टाळायचं आहे। आता बघणार आहे किती ड्रॅगन फ्रूट खावं। तर प्रौढ व्यक्ती जे आहे त्यांनी दररोज एक मध्यम आकाराचे ड्रॅगन फ्रूट सुमारे 150 ते 200 ग्रॅम असणारं खावं। जे मुलं आहे 5 वर्षांवरील त्यांनी सुमारे 50 ते 100 ग्रॅम वजनाचं एक ड्रॅगन फ्रूट खावं। गर्भवती महिलांनी सुद्धा दररोज 100 ते 150 ग्रॅम इतकंच खाऊ शकतात। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी एक वेळ जास्त न खाता भाग थोडे थोडे करून खावे। व एक महत्त्वाची टीप म्हणजे अत्याधिक प्रमाणात खाल्ल्यास अतिसार किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे प्रमाणातच ड्रॅगन फ्रूट खाणं महत्त्वाचं आहे। आता बघणार आहोत ड्रॅगन फ्रूट केव्हा खावे, सर्वात योग्य वेळ कोणती। तर सकाळी उपाशीपोटी शरीराला ताजेतवाने आणि डिटॉक्स करण्यासाठी उत्तम आहे, म्हणून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास उत्तम आहे। त्यानंतर नाश्त्याच्या वेळी सुद्धा खाऊ शकतात ऊर्जा मिळवण्यासाठी। त्यानंतर तुम्ही वर्कआउट नंतर सुद्धा हे खाऊ शकतात। स्नायूंना ऊर्जा व थकवा कमी करण्यासाठी वर्कआउट नंतर सुद्धा खाल्लं तरी चालेल। त्यानंतर दुपारी जेवणानंतर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, ज्याने हलके पण पचनास मदत करणारे हे याचे फळ आहे। तर आता केव्हा टाळायचं आहे, झोपण्या अगोदर, म्हणजेच थोड्यांना गॅस किंवा अपचन सुद्धा होऊ शकते, त्यामुळे झोपण्या अगोदर खाण्याचं टाळायचं आहे। किंवा अतिशय थंड अवस्थेत जर तुम्ही असाल, म्हणजे सर्दी असेल, गळा दुखत असेल, गळा खवखव करत असेल, त्यावेळेस सुद्धा खाणं टाळायचं आहे। आता बघणार आहोत ड्रॅगन फ्रूट खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, म्हणजे त्याचे जे दुष्परिणाम होणार आहे ते टाळता येतात। पहिलं म्हणजे स्वच्छ धुवून खायचं आहे। फळ कट करण्याआधी बाहेरची साल स्वच्छ धुवायची आहे, कारण त्यावर धूळ, केमिकल्स किंवा जंतू असू शकतात। त्यानंतर म्हणजे ड्रॅगन फ्रूटचा फक्त आतील गराचा जो भाग आहे जेली सारखा तोच खायचा आहे। बाहेरची साल, सड, पातळ किंवा काटेरी भाग अजिबात खाऊ नये। पुढील जे आहे ते म्हणजे प्रमाणातच खायचं आहे। अति प्रमाणात खाल्ल्यास अतिसार, पोटफुगी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो व दररोज एक मध्यम फळापेक्षा जास्त फळ टाळायचं आहे, ते म्हणजे विशेषतः एकाच वेळी। पुढील काळजी म्हणजे थंड करून खाणे टाळायचं आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं, मग ते थंड होईल मग आपण खाणार, असं अजिबात करायचं नाहीये। रूम टेम्परेचरला असल्यावरच ते खायचं आहे। अजून महत्त्वाचं म्हणजे खाण्या अगोदर तुम्हाला ॲलर्जी आहे का हे चेक करायचं आहे। पहिल्यांदाच खाणार असाल तर छोट्या प्रमाणात खा। काही लोकांना यामुळे त्वचेवर खाज, उलटी, अंगावर सूज सुद्धा येत असते, त्यामुळे आधी थोड्या प्रमाणातच खाऊन बघा। पुढील काळजी म्हणजे बाजारातून खरेदी करताना पूर्ण पिकलेलं पण ओव्हरराईप अति पिकलेलं नसलेलं फळ निवडायचं आहे। जास्त मऊ किंवा फाटलेली साल असेल तर फळ खराब असण्याची शक्यता असते, तर असं सुद्धा विकत घेणं टाळायचं आहे। पुढील जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही जर कसली औषध घेत असाल तर त्याआधी ड्रॅगन फ्रूट खाण्याआधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे। म्हणजे जसे की रक्त पातळ करणारी औषध तुम्ही घेत असाल तर ड्रॅगन फ्रूट खाण्या अगोदर तुम्ही तज्ज्ञांचा, वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे। तर ही मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। ड्रॅगन फ्रूट खाण्याचे आरोग्यदायी फायदे, कोणी खावं, केव्हा खावं, कधी खावं, कसं खावं, काय काळजी घ्यावी।
तर हे फळ दिसायला जितकं अनोखं आहे तितकंच ते आपल्या शरीरासाठी पोषक सुद्धा आहे. तुमच्या दैनंदिन आहारात ड्रॅगन फ्रूटचा समावेश नक्की करा आणि अनुभव घ्या नैसर्गिक आरोग्याचा. आणि हो, फायदा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.